नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्य यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे। रेशन कार्डची KYC झाली आहे का नाही, कसे चेक करायचे याचा आपण आज व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ठेवा। असेच व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील। चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात। मित्रांनो, सर्वात अगोदर आपल्याला मेरा KYC ही ॲप गूगल प्ले स्टोअरमधून डाउनलोड करून घ्यायचे। डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला एक फेस ID सर्व्हिसची ही पण एक 2 ॲप ह्या डाउनलोड करायचे आहे। मेरा KYC ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला इथे दिले बघा, सिलेक्ट स्टेट सिलेक्ट करायचे, तुमचं राज्य निवडून घ्यायचे। राज्य निवडल्यानंतर तुम्हाला इथे बघा, इथे व्हेरीफाय लोकेशनवरती क्लिक करायचे। व्हेरीफाय लोकेशनवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला महाराष्ट्र राज्य म्हणजे तुमचं स्टेटचं नाव दिसेल। फेस एक KYCचं ऑप्शन दिसेल, त्याच्या खाली तुम्हाला एंटर आधार नंबर, तुमचा जो 12 अंकी आधार नंबर आहे तो 12 अंकी आधार नंबर इथे टाकून घ्यायचा आहे। आधार नंबर टाकल्यानंतर गेट OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। गेट OTPवर क्लिक केल्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती एक 6 अंकाचा OTP देईल, तो इथे टाकून घ्यायचा आहे। इथे आपण OTP टाकून घेऊयात। OTP टाकल्यानंतर तुम्हाला इथे खाली कॅप्चा जसाचा तसा वरती दिसतंय, कॅपिटल स्मॉल जे तुम्हाला अल्फाबेट दिसेल ते टाकून घ्यायचं आहे। एक व्यवस्थित इथं तुम्हाला हे बघून टाकायचं आहे, चुकू द्यायचं नाही। चुकल्यानंतर परत तुम्हाला हे रिडायरेक्ट होऊन जाईल आणि तुम्हाला परत पूर्ण प्रोसेस फॉलो करावं लागेल। हे झाल्यानंतर तुम्हाला इथे बघा, इथे दिलेलं आहे सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमचं जे बेनिफिशियरी डिटेल्स आहे, तुमचं नाव दिसेल, तुमचं होम स्टेट दिसेल, इथे तुम्ही बघू शकता। इथं तुमचं नाव, होम स्टेट, कार्ड नंबर दिसेल, तुमचा जो राशन कार्ड नंबर आहे तो कार्ड नंबर दिसेल, होम डिस्ट्रिक्ट दिसेल, तुमचा जिल्हा कोणता आहे, KYC अप्रूव्ड स्टेटस दिसेल आणि आधार नंबरचे 4 अंक जे शेवटचे ते तुम्हाला दिसेल। इथं KYC स्टेटस इथे तुम्ही बघू शकता। तुमचं KYC स्टेटस जे आहे तुम्ही इथे बघू शकता, KYC स्टेटस इथे Y म्हणजे यस, म्हणजे तुमचं हे झालेलं आहे। इथे यस आलं पाहिजे। यस असेल तर तुमचं KYC पूर्णपणे हे तुमचं KYC अपडेट झालेलं आहे। तुम्हाला KYC करायची गरज नाही। तुमच्या या ठिकाणी जर N असेल म्हणजे नो, तुमची KYC झालेलं नाही। परत तुम्हाला KYC 31 मार्चच्या आतमध्ये तुम्हाला करावं लागेल, तर तुम्हाला पुढील राशनचा लाभ मिळेल। ज्या लाभार्थ्यांच्या KYC स्टेटसच्या जवळ Y दिसतंय अशा लाभार्थ्यांना इथून पुढे राशन कंटिन्यू मिळणार आणि सरकारी योजनेचा लाभ असाच मिळत राहील। ज्या शेतकऱ्यांच्या, ज्या राशनधारकांच्या KYC स्टेटसच्या पुढे नो आहे, यस, नो Nच्या ऑप्शनवरती जर असेल, तुम्हाला राशन 31 मार्च नंतर मिळणार नाही। तुमचं राशन कार्डमधून नाव बाद करण्यात येईल, तुम्हाला सरकारी योजनेचा लाभ मिळणार नाही। अशी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ठेवा। असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला मिळत राहील। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।